नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. तर बघा, भरपूर साऱ्या मुलांचे डिमांड्स येत होत्या, डीएम्स येत होत्या की कमेंट बॉक्स फुल ऑफ झालेले होते की सर आमच्या आमच्या तालुक्याचा आमच्या आमच्या जिल्ह्याचा काय रिझल्ट लागणार आहे. एनएनएमएस जी परीक्षा झालेली आहे, तर एनएनएमएस ची शेवटच्या मेरिट लिस्ट मध्ये आम्हाला एवढा एवढा आम्हाला स्कोर आलाय, तर शेवटच्या मेरिट लिस्ट मध्ये आमचं नाव येईल की नाही येणार, तर येईल की नाही येणार, असा भरपूर जणांना प्रश्न पडलेला आहे. मला इतके डिमांड्स आलेले आहेत, इतके डीएम्स आलेले आहेत की सर आम्हाला एवढे मार्क्स आहेत, सांगा आमचा रिझल्ट लागेल का की नाही लागणार. आपण प्रत्येक जिल्ह्याचं प्रत्येक कॅटेगरी वाईज सर्व काही रिझल्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रोज 3-3 जिल्ह्यांचा आपण अपलोड करतोय, जेवढं जेवढं लवकरात लवकर पॉसिबल होईल. आज पुणे, सातारा, पुणे, नाशिक आणि कोल्हापूरचं आपण बघणार आहोत. शेवटपर्यंत नक्की बघायचं आणि तुमचा नंबर लागतोय की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि नेक्स्ट जिल्हा तुम्हाला कोणता पाहिजे हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. एवढे मार्क्स जर तुम्हाला मिळालेले असतील तर तुम्ही 100% आपल्याला एक्सपेक्टेड आहेत की याच्या पुढे आपण एकदम फायनल सांगू शकत नाहीत, पण एक्सपेक्टेड आहेत याच्यात आताच तुमचा काय करू शकतो, नंबर लागू शकतो. लक्ष द्यायचंय. आता इथे सगळ्यांनी बघायचंय की आपण सर्वात अगोदर पुणे घेतलंय, तर पुण्याचा जनरलचा कट ऑफ आहे 160 to 96. म्हणजे काय की 160 पासून तर 96 पर्यंत जेवढे जेवढे कॅन्डिडेट्सला मार्क्स होते जनरलमध्ये, जनरल कॅटेगरीमध्येच, आता पुणेमध्ये ईडब्ल्यूएस ही जनरलमध्ये आलेले आहेत, तर 160 पासून 96 पर्यंत जेवढे मार्क्स, जेवढ्या जणांना मार्क्स पडलेले आहेत तेवढे सर्व जण काय केलेले आहेत, सर्वांना एनएनएमएस ची काय घेतलेली आहेत, स्कॉलरशिप ही भेटलेली आहे. तर त्याच्यानंतर एससी शेड्यूल कास्ट मध्ये जर 112 ते 85, आता तुम्ही बघू शकतात की याच्यापेक्षा ही काय कमी आहेत. जसं आपण एसटी, व्हीजे, एनटी कडे येतो ते काय असतात, कमी कमी असतात. सर्व कॅटेगरीज आपण व्यवस्थित क्वालिफाय करून घेतलेले आहेत. तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येतात आणि तुम्हाला स्कोर काय हे मला कळायचंय. आता त्याच्यानंतर आता लक्षात घ्यायचंय, एवढंच फायनल नाही, 160 ते 96 फायनल नाही. आपण लगभग पकडूयात 170 पासून तर आपण 90 पर्यंत पकडूयात. एवढ्या जर मार्क्स मध्ये कोणी येत आहेत तर ते काय करू शकतात, क्वालिफाय होऊ शकतात. 10 मार्क्स आपण पुढे पकडतोय, 10 मार्क्स आपण मागे पकडतोय. हे आपला अंदाज आहेत. मागच्या वर्षीच्या तुमच्या सगळ्या क्वेश्चन्स, मेरिट लिस्ट वगैरे त्याच्यापासून सर्व काही अनालिसिस करून हा काय बनवलेला आहे, आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओला लाईक करायचं आणि सर्वांना शेअर करायचं. बघा, 160 ते 96 मागच्या वर्षी एवढा लागला होता, इथे 170 ते 90 आपण घेतोय. 10 मार्क्स मागे घ्या आणि 10 मार्क्स पुढे घ्या. याच्यामध्ये जर तुमचा स्कोर येतोय तर तुमचे चान्सेस 100% बनतायत. लक्षात घ्या. एससीचा काय 112 ते 85, म्हणजेच आपण इथे पण पकडूयात काय 120 तर 80, 120 ते 80 मध्ये. तर त्याच्यानंतर एसटी 112 ते 78, त्याच्यानंतर व्हीजे 109 तर काय 87. तुम्हाला परत परत सांगतोय, हे मागच्या वर्षीच आहेत, त्याच्या अनालिसिस नुसार आपण सांगतोय. तुम्ही काय करायचे, 10 मार्क्स याच्यापेक्षा मागे आणि 10 मार्क्स याच्यापेक्षा पुढे असं पकडून तुम्हाला काय करायचं, कट ऑफ घ्यायचंय. कळालं. त्याच्यानंतर एनटीबी 107 ते 87, एनटीसी 112 ते 60, ओबीसी, आता ओबीसीचा भरपूर कॅन्डिडेट्स असतात, 112 ते 93. त्याच्यानंतर एनटीडी 110 ते 77. आता हे सगळे पुण्याचे आहेत. तुम्हाला जर बघा वाटत असेल तर स्क्रीनशॉट काढून व्यवस्थित बघा. त्याच्यानंतर नाशिकचा काय लागणार आहे, नाशिकचा लक्षात ठेवा. जनरलचा नाशिकचा कट ऑफ चांगलाच आहे, 134 पासून 84 पर्यंत. तुम्हाला 170 मधून कमीत कमी 140 ते 90 पर्यंत तुम्हाला स्कोर करावं लागणार आहे. त्याच्याच नंतर एससी 84 ते 64, एसटी 81 ते 68, व्हीजे 81 ते 73, एनटीबी 79 ते 72, एनटीसी 82 ते 72, एनटीडी 83 ते 62, ओबीसी 83 ते 77 आणि ईडब्ल्यूएस याच्यात आहे 83 ते 72. बघा, या सर्व एससी, एसटी, व्हीजे, एनटी, एनटीसी, ओबीसी हे सर्वांचा कट ऑफ खूप लो आहे. जसं जसं आपण 7 सिस्टर कडे जातो त्या साईडला, नॉर्थ साईडला, ईस्ट साईडला सॉरी, तर तिकडे काय होतं, कट ऑफ कमी होत जातो. कारण की तिकडे आपण म्हणतो की जे आदिवासी लोक असतात, जे मजूर असतात, त्यांचं काय कमी आहेत. आणि तुम्हाला वाटत असेल धरणग्रस्त वगैरे, याच्याही वेगवेगळ्या जागा आहेत, लक्षात ठेवायचं. कोल्हापूरचं काय, जनरलचं कोल्हापूरचं कट ऑफ खूप हाय, 158 ते 119. कोल्हापूरचं खूप चांगला हाय. तिथे खाली गेल्यावर
खालच्या साईडला सर्वांचे कट ऑफ आहे. सोलापूर, कोल्हापूर, सातारा चांगलेच आहे. एससीचा पण तिथे 133 ते 100 आहेत. एसटीचा 127 ते 59, विजे 133 ते 87, एनटीबी 131 आणि 100, एनटीसी 131 ते 99, एनटीडी 113 ते 79, ओबीसीचा इथे कट ऑफ आहे 133 ते 106, एसबीसी 132 ते 98 आणि ईडब्ल्यूएस 133 ते 107. या 3 जिल्ह्यांचा झालेला आहे. कोल्हापूर, नाशिक आणि पुणे. तर तुम्हाला नेक्स्ट जिल्हा कोणता पाहिजे आणि तुम्हाला काय स्कोर येतोय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचंय. आणि जर तुमच्या या तिन्ही जिल्ह्यामधून कोणी मित्रपरिवारातले असतील तर त्यांना नक्की शेअर करायचं. थँक्यू.